मी उद्धार पावेन, कैवी कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा सज्जन, करा समाधान चित्त माझे। कैमी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्ता माझी। चित्ताचं समाधान करणारं साधन त्या ठिकाणी विचारलं पाहिजे। कथा श्रवण करता करता भगवंताच्या कथेबरोबरच आपण थोडेसे इतरही विषय हाताळले। ज्या निमित्तानं कार्यक्रम आहे तो विषयही सर्वांना समजावा या अनुषंगानं, गेलेल्या पितरांच्या अनुषंगानं काय केलं पाहिजे, काय नियम पाळले पाहिजे। कथा, विधी मार्ग, गेलेल्या पितरांचा उद्धार, ह्या एकमेकाच्या सापेक्ष गोष्टी आहेत। कथा असेल पितरांचा उद्धार होणार आहे, नामचिंतन असेल पितरांचा उद्धार होणार आहे, दान धर्म असेल पितरांचा उद्धार होणार आहे। आणि या सगळ्या गोष्टी कथेच्या अंतर्गत साप्ताहिक विधीमध्ये येतात। काल ह्या सर्व गोष्टी कथेत मांडल्या। बऱ्याचशा भाविकांनी त्याची दखलही घेतली, पण परमार्थाच्या मार्गामध्ये आपल्या उद्धाराचे प्रश्न असावेत। कैमी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्ता माझी। कैमी उद्धार पावेन, कैवी कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा सज्जन, करा समाधान चित्त माझे। चित्ताचं समाधान करणारं साधन त्या ठिकाणी विचारलं पाहिजे। पण सध्याच्या स्थितीत काय झालं माहिती का, कलियुगाच्या असणाऱ्या दोषामुळं प्रत्येक असणाऱ्या घरामध्ये येनकेन प्रकारे काहीतरी दोष घुसलेले आहेत। या दोषांची होळी करण्याकरता शास्त्रानं विविध मार्ग सुद्धा सांगितलेले आहेत, पण ती मार्ग यथोचित आपल्यापर्यंत पोहोचतच नाही। आता आज जेवढ्या घरी गेलो ना, सहज आता अनेकांनी वेगवेगळे प्रश्न शंका विचारल्या। त्यांनी जसे प्रश्न विचारले तसे मी पण प्रश्नच विचारले। जेवढ्या घरी गेलो तेवढ्या एकाही घराची वास्तुशांती झालेली नव्हती। आता मला सांगा, ज्या घरामध्ये आपण राहायला जातो त्या घराची वास्तुशांती अतिशय गरजेचं आहे। ती जर झालेली नसेल तर घरातल्या माणसांना ते घर सुख देणार नाही। याच्याही पुढे जाऊन सांगतो, घराची वास्तुशांती केली जाते। घर म्हणजे आपली असणारी वास्तू, त्याची शांती। आता मला एक सांगा, घर जड आहे का चेतन आहे? बोला, तुम्ही बोला ना। जड आहे। चेतन म्हणजे जिवंत सजीव, जड म्हणजे निर्जीव। घर कसं आहे? जड। ते सजीव आहे का? नाही। आणि घरात राहणारे माणसं जड आहेत का चेतन आहेत? काय आहेत? घरातील माणसं चेतन आहेत। घर जड आहे, घरात राहणारे चेतन आहेत। घर निर्जीव आहे, घरात राहणारे सजीव आहेत। आता मला सांगा, शांती जडाची केली पाहिजे का चेतनाची? कशाची? शांती सजीवाची केली पाहिजे का निर्जीवाची? कोणाची? विचार करून बोला। अशांत जड असेल का चेतन असेल? जड चेतन फरक पडलाय ना, फरक कळतोय ना आपल्याला? जड जड झाल्यासारखं नाही वाटत आहे ना? जड गेल्यासारखं नाही वाटत आहे ना?
जड आणि चेतन, सजीव आणि निर्जीव. आपण जिवंत आहोत, घर जिवंत नाही. आता समजलं? मग आता मला सांगा, शांती ही जो जिवंत आहे त्याची केली पाहिजे का जो जिवंत नाही त्याची केली पाहिजे? घराच्या दृष्टीनं जो जिवंत आहे त्याची. अशांत सजीव असेल का निर्जीव? लक्षात येते ना का जड चेतन जास्त जड चालले? शांती कशाची केली पाहिजे? चेतनाची, सजीवाची. तुम्ही म्हणाल महाराज तुम्हीच तर सांगितलं वास्तूची शांती केली पाहिजे, घर जडही तुम्हीच सांगतात, शांती चेतनाची केली पाहिजे हेही तुम्हीच सांगतात. नेमकं आम्ही करायचं काय? हे खरं का ते खरं? कोणतं खरं? प्रश्न पडतो ना बरं का अजय महाराज, प्रश्न पडतो माणसाला कधी कधी, हे खरं का ते खरं? एक माणूस एकदा असा डोक्याला हात लावून बसला आणि डोक्याला हात लावून बसल्यानंतर विचार करायला लागला, अतिशय टेन्शन मध्ये. असा डोक्याला हात लावून बसला, सहज त्याच्या डोक्यात विचार आला, जब से हुई है शादी आंसू बहा रहा हूँ, आफत गले पड़ी है वादा निभा रहा हूँ. अरे जब से हुई है शादी आंसू बहा रहा हूँ, आफत गले पड़ी है वादा निभा रहा हूँ. माझं नाही सांगत, आमचं भगवंताच्या कृपेने आनंदात चालू आहे. तिचेही कथा कीर्तन चालतात, माझेही कथा कीर्तन चालतात. काल घेतली 2-4 म्हातारीने तिची मुलाखत घेतली. आज्यांची मुलाखत म्हणजे कष्ट, म्हणजे ते निखिल वागळे काय ते सूत्रसंचालक काय त्यांच्यापेक्षा यांची मुलाखत म्हणजे जबरदस्त असते. कुठली काय माहेर कुठलं, सासर कुठलं, कोण कोण सगळं पार. टेन्शन आलेल्या मनुष्याला त्याच्या मुलानं बघितलं, पप्पा तुम्हाला काय झालं, एवढं का तुम्ही डोक्याला हात लावून बसलात? मग त्यानं सांगितलं, बाळा काय सांगू तुला, मला लई टेन्शन आलं रे, जगू वाटाना मला, जगू वाटाना. अहो पप्पा झालं काय? पण नाही नाही नाही, तुझ्या मम्मीना भाऊ इतकं टेन्शन दिलं, इतकं. अहो बाप्पा चालूच राहतं, कशाला टेन्शन घेता तुम्ही? नाही रे बाळा, आता पार आहे ना डोक्याच्या वर होऊन पाणी चाललं, काही खरं नाही संसारामध्ये, अजिबात मजा नाही. सगळ्या साधू संतांनी प्रमाण दिले, संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, अजिबात मजा नाही रे संसारामध्ये. बाळा हे बघ, माझी जिंदगी अशीच गेली वाया, माझी जाऊ दे, पण तुला मी सांगतो, ऐकशील का बाळा माझं? तुझ्या कल्याणाच्या अनुषंगाने सांगतोय बरं. सांगा ना पप्पा, सांगा ना काय म्हणणं आहे तुमचं? हे बघ, मी लग्न केलं, मला पस्तावा येतोय, तुला मी शहाणं म्हणून सांगतो, माझा मुलगा म्हणून सांगतो, बाळा बिलकुल लग्नाच्या भानगडीत पडू नकोस, ब्रह्मचारी राहा. कोण म्हणतंय? वडील. कोणाला म्हणतायत? मुलाला. तो बी त्यांचाच मुलगा. पप्पा अजिबात टेन्शन घेऊ नका, माझे आजोबा माळकरी, तुम्ही माळकरी, मी सुद्धा तुमच्याच खानदानी जन्माला आलो, तुमच्यासाठी. बोला बोला, तुमच्यासाठी काही पण, तुमच्यासाठी तुम्ही म्हणाल ते करायला तयार होईल. तुमचं म्हणणं आहे ना मी लग्न करू नये, अजिबात हरकत नाही, तुम्ही सांगाल तसंच होईल. अहो मी तर लग्न करणार नाहीच नाही, पण माझ्या पोरांना सुद्धा लग्न करून देणार नाही. कोणतं खरं मानावं? कधी कधी माणसाला पडतो प्रश्न, नेमकं कोणतं खरं मानायचं? म्हणून जडाची शांती करावी हे खरं मानायचं, की जडाची शांती करायची नाही हे खरं मानायचं? आता ऐका उत्तर तुमच्या समाधानाच्या दृष्टीनं. बरं का, शांती जर तसं बघितलं, जो चेतन आहे, जो सजीव आहे ना, त्याचीच शांती करावी लागते. मग तुम्ही म्हणाल मग वास्तू शांती का करावी लागते? त्याला सुद्धा कारण आहे. काल मी उजरतो तुम्हाला सांगितलं, व्यक्ती गेल्याच्या नंतर आपण काय करतो? जाळतो. त्याच्या हस्ती आणि रक्षा कुठं टाकतो? गंगेमध्ये. घराला जी वाळू विटा वापरली जाते त्या कुठल्या असतात? गंगेच्या. काही म्हणतील आम्ही गंगेचे नाही, आमच्या वावराच्या कडालाच नदी ना, तिथून वाळू आणतो. बरं, आणत्या हरकत नाही, पण त्याच्यासाठी सिमेंट वापरलं जातं. त्या वाळूमध्ये इतर शेतातून जे पाणी वाहून जातं त्याच्यातून वेगवेगळे कण जातात. काल संध्याकाळी चर्चा करता बरेच जण तिथे विषय झाला की अमक्या ठिकाणी 50 फूट खाली गेलो तरी हाडं सापळे निघतात म्हणून. पूर्वीच्या काळी ज्या ठिकाणी समजा काही उत्मात झालेला असेल, हत्या झालेली असेल, युद्ध झालेलं असेल, आणि त्या युद्धामध्ये गेलेले काय असेल नसेल ते पुरले गेले असेल किंवा जमिनी खाली गेले असतील, ते असणारे अवशेष, त्याला खेटून आलेलं पाणी, अशुद्ध झालेलं पाणी असेल, मातीचे कण असेल, वाळूचे रेतीचे कण असेल,
ते घराच्या बांधकामाच्या वेळेस आपल्या असणाऱ्या घराला लागले जातात आणि त्या माध्यमातून ते बांधकाम उभं राहिल्याच्या नंतर जरी घर जड असलं तरी पण त्याची शांती करावी लागते. त्याचं कारण असं आहे, घर जड जरी असलं तर घराच्या असणाऱ्या भिंतींना, घराला वापरलं गेलेलं जे मटेरियल आहे ते कुठून तरी अशुद्ध स्थितीतून तिथं आलेलं आहे आणि विशिष्ट काही लोकांची मुक्ती झालेली नसेल, त्यांच्या रक्षेचे अर्थात राखेचे असणारे कण, हस्तीचे असणारे कण ते आपल्या घरामध्ये येतात. त्यांचा जर उद्धार झालेला नसेल तर ती नकारात्मकता त्या घरामध्ये नांदते. ती नकारात्मकता घरामध्ये नांदून घरातल्यांच्या डोक्यामध्ये घुसते. ती नकारात्मकता घरातल्यांच्या डोक्यात घुसू नये याच्याकरता त्या ठिकाणी जडाला सुद्धा शांत करण्याकरता वास्तुशांती करावी लागते. जवळजवळ कोणाचीच घराची झालेली नाही, हरकत नाही वास्तुशांती, कमीत कमी उदक शांती तरी करा. घरात जर सुख समाधान पाहिजे असेल आणि प्रत्येकाच्या जवळ प्रत्येक ठिकाणी मी सांगितलं जिथं वास्तुशांती व्यवस्थित झालेली नाही, जागा शुद्ध झालेली नाही, वास्तू शांत झालेली नाही, त्या घरामध्ये फक्त एकमेकाच्या नरडीचे घोटच घ्यायचे राहतात. काही काहींना वाटतं स्वतः मारावा, काही काहींना वाटतं दुसऱ्याचा जीव घ्यावा आणि हे घडतं. ती नकारात्मकता हे सगळं करून घेते. त्याच्याकरता हे सगळं असणारा उपाय आहे श्रीमद भागवत महापुराण. सवनात सेवनात दर्शनात पापनाशिनी. श्रवण करा, दर्शन घ्या, घरामध्ये वाचा, काही केलं तरी त्याच्या माध्यमातून आपल्याला फलश्रुती आहे. बऱ्याचशा काही माता माऊलींनी विचारलं, म्हणे महाराज एवढा मोठा कार्यक्रम वगैरे आपल्याला समजा करणं शक्य नसेल तर काय करू शकतो? कारण अनेकांकडून अनेक पर्याय आपल्याला ऐकायला भेटतात. अनेक पर्यायाच्या मागे पळता पळता कोण काय सांगतं, कोण काय सांगतं, योग्य पर्याय निघत नाही, मार्ग निघत नाही. ज्यांना कुणाला विधी मार्ग किंवा या बाकीच्या काहीच गोष्टी करणं शक्य होत नसेल त्यांच्याकरता सहज आणि अगदी सोपा असणारा उपाय. कुलतांबा आपल्याला किती आहे इथून? 6 किलोमीटर. कुलतांब्याला तिथं गीता प्रेसवाल्यांचं जे दुकान आहे, पुस्तकाचं दुकान जे आहे, ग्रंथ भांडार, तिथं जाऊन श्रीमद भागवत महापुराणाचे 2 खंड घेऊन यायचे, संस्कृत टू मराठी. आणि आपण वाचताना संस्कृत वाचायचं नाही, कारण संस्कृत ही कठीण भाषा आहे, तुम्हाला आम्हाला सहजगत्या वाचता येणार नाही. म्हणून ती वाचायला जर गेलं चुकीची वाचली, चुकीची फलश्रुती होईल. संस्कृत वाचायचं नाही, मराठी वाचायचं. ते वाचण्यासाठी विशिष्ट नियम आहेत, जास्त काही कठीण कडक नाही. विटाळ, सुताक, इतर काही अडचणी, अपवित्र अमंगलता असणारं वातावरण ते टाळून त्या वातावरणामध्ये ते असणाऱ्या भागवताचं पारायण घरात चालू करायचं. काही म्हणतील महाराज तुम्ही पारायण सांगू राहिले, तो मरायला सवड नाही म्हणतात काही काही लोक, मरायला सवड नाही. काही काहींचं असं म्हणणं आहे मरायला सवड नाही. काही काही म्हणतात महाराज टाइमपासलाच काही नाही हो, म्हणजे यांचा वेळ सुद्धा पास होत नाही हो, एवढा वेळ दिला देवाने यांना. ज्यांना मरायला सुद्धा सवड नाही किंवा कशालाच काही वेळ नाही त्यांच्याकरता सुद्धा तोच उपाय आहे. पण नाही पारायण शक्य, घरात भागवत आणून तुम्ही रोज 1-2-3 पानं वाचू शकता. महाराज नाही हो, एवढी सवडच भेटू शकत नाही, लई काम आहे आमच्याकडं, एवढ्या गाया, एवढी शेती, एवढं सगळं हँडल कर, कसं वाचणार सांगा बरं तुम्ही. म्हणलं बरं ठीक आहे, 4-5 पानांनी 1 पान, किती वेळ लागेल त्याला? 5 मिनिटं 10 मिनिटं. आता सुख जर पाहिजे असेल तर थोडं तर काहीतरी आपल्याला करावं लागेल ना. नाही हो महाराज, ते 5 मिनिटं बसायला पण जरा थोडं अडचणच निर्माण होते. ठीक आहे, अर्ध पान, ह्याच्यापेक्षा थोडं अजून कमी नाही का? त्याच्यापेक्षा कमी सुद्धा आहे. फक्त आणि फक्त रोज 1 श्लोकाचा जरी तुम्ही अर्थ वाचला, श्रीमद भागवत महापुराण घरामध्ये आणून रोज फक्त 1 श्लोकाचा जरी अर्थ वाचला तरी पण त्या भागवत भगवंताची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. काही म्हणतील महाराज 1 श्लोक पण अर्धा श्लोक वाचा, अर्धा तेवढा तर वाचू शकता, 1/2 श्लोक तेवढा तरी. एक म्हणे महाराज आमच्या म्हातारीला वाचता येत नाही, लई इच्छा आहे पण वाचता येत नाही, मग काय करावा? त्याच्याकरता सुद्धा हाच उपाय आहे. तुम्ही म्हणणार वाचता येत नाही, काय उपाय? फक्त श्रीमद भागवत घरात आणून ठेवायचं. म्हातारीला वाचता येत नाही ना, आंघोळ पाणी झाली की देवासमोर येऊन बसायचं, फक्त ग्रंथ उघडायचा, दर्शन घ्यायचं, परत झाकून ठेवायचं. पण हा उपाय ज्याला वाचता येत नाही त्याच्याकरता बरं. नाही तर बाकीचे म्हणतात आपण असंच करू. कोणाचा उपाय कोणाला पण नाही चालणार, कोणाचे औषध कोणाला दिले तर जमणार नाही. एकाचा गुडघा दुखतो आणि एकाचं डोकं दुखतं, डोक्याची गोळी गुडघ्यावाल्याला आणि गुडघ्याची गोळी डोक्याला चालणार नाही.
म्हणून त्या पद्धतीने ह्या असणाऱ्या नियमानं त्याचं असणारं वाचन असेल, पठन असेल, दर्शन असेल, हे केल्याच्या नंतर त्याची असणारी कृपा आपल्यावरती होते. नाही भागवत भेटलं घरामध्ये, त्याच्याही पुढे उपाय आहे. हनुमान चालीसा बहुतांशी सर्वांकडे असतेच आणि असावीच. नसेल तर त्यांना आपण हिंदू आहे असं समजूच नाही. मी तर म्हणतो कमीत कमी हनुमान चालीसा तरी आपल्या घरात असावीच. त्या हनुमान चालीसेचा अखंड पाठ फक्त घरात असू द्या, त्याच्याने सुद्धा घरातली नकारात्मकता आणि हे सगळे असणारे दोष निघून जातात. श्रीमद भागवत महापुराण, हनुमान चालीसा किंवा हरिपाठ याच्यापैकी कुठलंही एक नित्य काम जर तुमच्या असणाऱ्या कुटुंबात चालू असेल, 1.25 महिन्यामध्ये घरातील सगळ्या प्रकारचे दोष घर सोडून निघून जातील. हा, 1.25 महिना झाले बंद नाही करायचं, चालूच ठेवायचं. ते दोष मग येणार नाही. तुम्ही बंद केलं म्हणजे बाजूला गेलेले दोष पुन्हा येणार, पुन्हा तुम्हाला पीडा देणार. ते करणं गरजेचं आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या जीवनातल्या असणाऱ्या पीडा, त्रास, क्लेश याचं निवारण होतं. त्याच्या